डी न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नळदुर्ग येथे कैलासवासी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्या वतीने आणि राष्ट्रवादीचे लोकप्रिय नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथील अंबाबाई देवस्थान सभागृहात मकर संक्रांतीचे औचित्य साधून आणि महिलांची आवड ओळखून हळदी कुंकवाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास नळदुर्ग येथील तब्बल 2000 महिलांनी अशोक भाऊ जगदाळे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमात वेगवेगळ्या 11 वस्तू महिलांना कुपन पद्धतीने देण्यात आल्या। यामध्ये सोन्याची कर्णफुले, चांदीचा कंबरपट्टा, मिक्सर, पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला, चांदीचा करंडा, स्टीलचा वॉटर फिल्टर, तांब्याचे जग व ग्लास सेट, मेकअप बॉक्स आणि कुंतीवान व गांधारीवान, त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक महिलेला मकर संक्रांतीचे औचित्य साधून साडी भेट देण्यात आली। त्यामुळे आलेल्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते। या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व राष्ट्रवादीच्या लोकप्रिय नेत्या सौभाग्यवती अर्चनाताई राणादादा पाटील, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा वर्षाराणी पवार, नळदुर्गच्या नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे तसेच अशोक भाऊ जगदाळे यांच्या उपस्थितीत हा भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला। बरं वाटतं, एवढा मोठा जनसमुदाय महिलांसाठी नळदुर्गमध्ये पहिल्यांदाच जमलेला होता। माननीय अर्चनाताई यांनी या सभेला प्रमुख उपस्थित म्हणून लाभल्या, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। भाऊ, एकंदरीत हा कार्यक्रम तर यशस्वी झाला, परंतु पुढच्या वर्षी आपले नेमकं कोणता उद्दिष्ट असेल, कोणता कार्यक्रम आहे पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचा मोठा महिलांसाठी जे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, छोटे मोठे जे काही गृहोपयोग उद्योगधंदे, त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रमुख मार्गदर्शक करून परत अर्चनाताई ज्यावेळी पण असतील आपण हा असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी ठेवणार। ती भाऊंचं काम नळदुर्गमध्ये खूप चांगल्या पद्धतीने, फक्त हाच कार्यक्रम नाही परंतु वर्षानुवर्ष खूप चांगल्या पद्धतीचं समाजकार्याचं काम भाऊ करत असतात। एकंदरीत आपली प्रतिक्रिया काय? आमची प्रतिक्रिया चांगलीच असणार। आमच्या पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमच्या पार्टीचे नगराध्यक्ष नळदुर्ग सारख्या शहरात बसलेले आहेत, तुळजापूर नळदुर्ग, म्हणजे आम्हाला कौतुकच असणार आणि आम्ही चांगलं काम करतात म्हणूनच तर नगराध्यक्ष म्हणून ते बसलेले। बाकी इथल्या नागरिकांच्या जी समस्या आहेत तर आतापर्यंत नगरपालिका ताब्यात आल्यापासून खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सोडवतात। बाकी नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, त्याबद्दल तुम्हाला काय? ऑब्व्हियसली आदर्श घ्यावा आणि लोकांनी विश्वास टाकून सत्ता हातात दिलेली आहे। मला असं वाटतं आपल्याला जेव्हा लोक निवडून पदावर बसवतात तेव्हा आपली खूप मोठी जबाबदारी असते त्या लोकांच्या प्रती, पार्टीच्या प्रती सुद्धा, कारण काय लाखांमधनं एक माणूस त्या खुर्चीवर बसत असतो आणि निश्चितच ज्या पदावर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते बसले त्यांनी त्या पदाला न्याय द्यावा असं आम्हाला शिकवणच पवार साहेबांची आहे। त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांचे चांगलं काम करतात ते बघून आपापल्या पदाला न्याय देऊन चांगलंच काम केलं पाहिजे। पुनर्दायी आपल्याला ओपन स्पेसवर कार्यक्रम ठेवावा लागतो। आत्ताचा प्रतिसाद बघता पुढच्या वर्षी याच्या डबल गर्दी। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडेसह राहुल कांबळे, किरण कांबळे, नळदुर्ग, तुळजापूर।